नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की MPSC परीक्षा 2020 संबंधित एक महत्त्वाची माहिती आपल्याकडे आलेली आहे. तर बघा मित्रांनो, कालच्याच बातमीपत्रात तुम्ही पाहिलेलं आहे की MPSC परीक्षा ही पुढे ढकलली गेलेली आहे. म्हणजेच 11 ऑक्टोबरला जी परीक्षा होणार होती ती परीक्षा पुढे ढकलली गेलेली आहे. पण मित्रांनो, संभ्रम हा कायम आहे आणि बिग अपडेट ही आहे. तर संभ्रम कशाचा आहे, संभ्रम काय आहे, संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन व येणारे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत MPSCची परीक्षा लांबलेली आहे, संभ्रम कोणत्या प्रकारचा पुढे असणार आहे आणि जी MPSCची पुढची तारीख आहे ती कधी जाहीर होणार आहे, तर त्याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, MPSCची परीक्षा 11 ऑक्टोबरला जी होणार होती ती मित्रांनो पुढे ढकलली गेलेली आहे. आणि पुढील वेळापत्रक जेव्हा जाहीर होईल त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस पुढची तारीख जाहीर होईल ती कुठलीही तारीख असू द्या तर त्या तारखेलाच परीक्षा होणार आहे. कुठलेही कारण किंवा कुठलेही त्यावेळेस अडचण असेल तर ती अडचण बाजूला करून ती परीक्षा त्याच तारखेला होईल ज्यावेळेस पुढची तारीख जाहीर होईल त्यावेळेस, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की जी पुढची तारीख आम्ही जाहीर करू MPSC परीक्षेसंबंधात तर त्याच तारखेला परीक्षा ही होणार आहे MPSCची. पण मग संभ्रम कुठला आहे, संभ्रम कोणता आहे तुमच्या मनात? तर संभ्रम मित्रांनो असा आहे बघा, 1 तारखेला अभियांत्रिकीची परीक्षा होणार आहे MPSC मार्फत जी घेतली जाते ती, आणि 22 नोव्हेंबरला सुद्धा एक परीक्षा होणार आहे ती म्हणजे संयुक्तची परीक्षा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 1 नोव्हेंबरला व 22 नोव्हेंबरला ज्या परीक्षा होणार आहेत त्याही परीक्षा पुढे गेल्या आहेत का, याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर बघा, त्याबाबतही विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर हा संभ्रम दूर करावा की 1 तारखेला म्हणजेच 1 नोव्हेंबरला जी परीक्षा होणार आहे अभियांत्रिकीची किंवा 22 नोव्हेंबरला जी परीक्षा होणार आहे संयुक्तची, तर त्या परीक्षाही पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत का, याबाबतही लवकरात लवकर सरकारने कन्फ्युजन दूर करावे. म्हणजे जेणेकरून जे विद्यार्थी गावाकडनं आलेले असतात चांगला अभ्यास करण्यासाठी, जे विद्यार्थी शहरात आलेले असतात तर त्या विद्यार्थ्यांना तशा प्रकारचं नियोजन त्यांचं करता येईल, यासाठी त्यांनी हा महत्त्वाचा संभ्रम हा दूर करण्यासाठी मागणी केलेली आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे तिलाही प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. तर मित्रांनो, MPSCची तारीख म्हणजे MPSCचे जे काही वेळापत्र आहे ते लवकरच जाहीर होईल आणि त्या वेळापत्राचंही सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला मित्रांनो टाकून देणार आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.